ते कोण आहे मग? रणजित तुषार ट्रॅव्हल्स आहे बोलतो. मुंबईचा आहे, पुणे का मुंबईच्या बाहेरचा आहे का? महापालिकेचे प्रशासकीय काळामध्ये नालेसफाई करण्याकरता जो मक्ता काढला होता, रणजित टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीने काम दिलं होतं. रणजित टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीने काम करत असताना जागेवर काम किती तासात केलं याची कुठलीही शहानिशा न करता त्या ट्रॅव्हल्स कंपनीने जे बिल सादर केलं त्याच बिलावर त्यांनी सह्या केल्या आणि ते कॉपी पेस्टप्रमाणे पुढे पडले. आणि ही बाब ज्यावेळेस माझ्या निदर्शन आली, मी मान्य आयुक्तांना एक पत्र दिलं की या कामात भ्रष्टाचार झाला आहे आणि या कामाची संपूर्ण चौकशी व्हावी. आयुक्त साहेबांनी त्या मक्तेदारची सगळी काही बिलं थांबवली. जवळपास 1,80,00,000 बिल त्याला दिल्याचं समजते आणि 1.5-2 कोटी बिलं अजून तशी पेंडिंग आहेत. आणि आता मी जसं याचा पाठपुरावा करते तर अधिकारी वाट बघत होते की मी हे बिल थांबल का प्रकरण, पण महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आता याची धास्ती करून त्याचे किमान अजून 1.5 ते 2 कोटी बिलं करणं बाकी आहेत. त्यामुळे यामध्ये किमान 1 कोटी ते 1.5 कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा माझा संशय आहे. आणि महापालिकेच्या आयुक्त साहेबांना हे देखील लक्षात आलं आहे की यात तफावत आहे बिलामध्ये आणि जास्तीत जास्त 40 ते 50 लाखाचं बिल अदा झाल्याचं त्यांना खात्री झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन त्या मक्तेदाराकडून 50 लाखाची वसुली करण्याच्या तयारीमध्ये आहे. पण माझं अजूनही माननीय आयुक्त साहेबांना आव्हान आहे की साहेब याची सखोल चौकशी करा. यात किमान 1 ते 1.5 कोटीचा अपहार झाल्याचे माझं हे आणि तो संबंधित मक्तेदार आणि ज्या कोणी संबंधित अधिकाऱ्यांनी हे केलं आहे त्याच्यावर महापालिकेच्या पैशाचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल करा. ते सगळे पैसे यांच्या पगारीतून यांच्या प्रॉपर्टीतून वसूल करा. आणि सोलापूरच्या जनतेनं भरलेल्या कर रुपयाच्या पैशातून झालेली ही फसवणूक आहे आणि अपहार आहे. त्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळं माननीय आयुक्त साहेबांना माझी विनंती आहे की यात त्यांनी गांभीर्याने लक्ष घालावं. मी याचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणार. नाही, महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे आणि याच्या अगोदर सुद्धा भाजपची सत्ता होती आणि आपली सत्ता असताना स्वपक्षाच्या नगरसेवकांना अशा पद्धतीने आरोप करणं किती? माझे नेते आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस असतील, आदरणीय जयभाऊ गोरे असतील, या जिल्ह्याचे सगळे आमदार असतील, आमचं सरकार कोणत्याही भ्रष्टाचाराला पाठीशी घालत नाही. आमच्या नेत्याने आम्हाला सांगितलंय जनतेच्या कर रूपाने दिलेल्या पैशाचं जे महापालिका आहे जे कर भरते त्या कर रूपाने भरलेल्या पैशाचा कुठं अपार होत असेल तर या संस्थेचा विश्वस्त म्हणून माझं काम आहे की त्यावर अंकुश ठेवणं. आणि मी सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक असलो तर अधिकाऱ्यांनी हे गांभीर्याने घ्यावं की आम्ही चुकीच्या कामाला कुठेही तुम्हाला पाठीशी घालणार नाही. चांगल्या कामाचं तुमचं निश्चित कौतुक होईल तुमच्या पाठीशी हो, पण तुम्ही जर अशा पद्धतीने चुकीचं काम केलं तर तुम्हाला माफी होणार नाही. हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, हे पारदर्शी काम करणार हे निश्चित आहे. कशा पद्धतीचा भ्रष्टाचार झालेला आहे? त्या मक्तेदारानं बिल सादर करताना जो पोकलेन आहे, JCB आहे, डंपर आहे, त्याची बिलं सादर केली. ते 22 तास, 20 तास, 18 तास, 16 तास अशी त्याची दाखवलेत आणि तासाला 4,800 भाडं दाखवले. तर महापालिकेचा जो DSR आहे, आमचा जो SSR आहे, त्याचा जो दर आहे तो 2600 ते 2800 रुपयाचा दर आहे. तर याला बिलं अदा करताना याच्या प्रत्येक तासाला 4,800 म्हणजे तासाला 2,000 रुपयाचा ते 2200 रुपयाची वाढ त्या मक्तेदार दिली. म्हणजे दिवसाचे 18 तास असे महिन्याचे अशा पूर्ण या सगळ्या 8 झोन आणि हेड ऑफिस या सगळ्या बिलाची चौकशी केली तर यात कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार दिसते. याची गांभीर्याने दखल नाही घेतली तर पुढचं पाऊल काय? माननीय आयुक्तांनी ज्यावेळेस मी पत्रव्यवहार केला त्यावेळेस याची दखल घेतली आहे. आयुक्त साहेब देखील तितक्याच गंभीरतेने या प्रकरणाकडे पाहत आहेत आणि आमचं महापालिकेतील आमचे नेते असतील, महापौर असतील, सभा नेते असतील, आम्ही हे सगळेजण यावर बारीक लक्ष देऊन आहोत. चुकीला माफी नाही. ज्यांनी कोणी गुन्हा केला असेल, ज्यांनी कोणी अपहार केलाय त्याच्याकडून हे पैसे निश्चित वसूल होतील, त्यात शंका बाळगायचं कारण नाही. येणाऱ्या 20 तारखेला जी महापालिकेची सर्व सभा आहे त्या सभेमध्ये मी लक्षवेधी घेणार आहे आणि या लक्षवेधीद्वारे संपूर्ण सोलापूर शहराचं लक्ष आणि सभागृहाचं याकडे लक्ष वेधणार आहे.